पण मला तुम्हाला एक दोन गोष्टी विचारायच्या। या ठिकाणी आमचे सहकारी घोंगडे आहेत आणि त्यांच्या समोर बसलेले रेवे आहेत। रेवेंचा मुलगा दिवाळीला ड्रेस मागत होता आणि रेवे म्हणले आपली अडचण आहे, जरा थोडं थांब। तवर समोर घोंगडे आले आणि त्यांनी ते ऐकलं अण्णा, आणि घोंगडे म्हणले मी ड्रेस घेऊन देतो, आणि त्या पोराने हट्ट केला आणि घोंगडेनी ड्रेस दिवाळीला घेऊन दिला। तर मला तुम्हाला विचारायचंय, त्या रेवे कुटुंबातल्या मुलाने दिवाळी कुठं साजरी करायची? घोंगडेच्या घरी का रेवेंच्या घरी? कुठं करायची? पोरगाव रेवे कुटुंबातलं, आणि त्याला सणाला ड्रेस घेतलाय घोंगडेने। कुणाच्या घरी दिवाळी साजरी करायची सांगा ना, सांगा। हा, स्वतःच्या घरी दिवाळी साजरी करायची। सण आल्यावर जसं कोणतरी ड्रेस फटाकड्या घेऊन देईल त्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर कोणतरी रस्ता, कोणतरी लाईटचे पोल किंवा डीपी देईल। त्याच्यामुळं आपल्या आपल्या घरी दिवाळी साजरी करायची असते, आपापल्याच उमेदवाराला मतदान करायचं असतं, हे तुम्ही सांगितलेलं आहे। निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय करण्यामध्ये अतुल मालकांचा खारीचा वाटा होता। त्यांना जिल्हा परिषदची जागा हवी होती आणि त्या कारणाने आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, ही माहिती असणं गरजेचं आहे। चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला जवळा गट मागितला, मी त्यांना सांगितलं नाही। त्यानंतर त्यांनी दीपकाबांसोबत चर्चा केली, त्यांनी सांगितलं नाही। परत चोपडी गट मागितला, आम्ही म्हणलं थोडं थांबा, आमची चर्चा होणं गरजेचं आहे। आणि शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणारा चोपडी गट आहे। शेकापची लोकशाही आणि पद्धत तुम्हा सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, ती तालुक्यालाही माहीत आहे। प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय शेकाप पक्ष हा कधी निर्णय घेत नाही। आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व त्या गटातल्या लोकांना विचारलं आणि सांगितलं की बाबा आपल्याला मदत केलेली आहे, आपल्याला हा गट सोडावा लागतोय। त्या चोपडी गटातल्या सर्व कार्यकर्त्यांची मानसिकता केली आणि आम्ही दोघं एकत्र बसलो आणि अतुल मालकांना बोलवलं आणि सांगितलं चोपडी गट तुम्हाला सोडायला आम्ही तयार आहोत। त्यांनी सांगितलं, म्हणजे कालच दुःखद घटना घडली, स्वर्गीय अजितदादांना फोन करा, आमचे नेते आहेत। आम्ही त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं शेका पक्षाचा बालेकिल्ला आम्ही सोडायला तयार आहेत आणि त्यांना निवडून आणायची जबाबदारी आम्ही दोघं घेतोय। दादांनी सांगितलं तशा सूचना मी खाली करतो, म्हणजे आपल्या उमेदवाराला करतो असं त्यांनी सांगितलं, तालुका अध्यक्षांना करतो। आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि ते जवळा गटाच्या त्या उमेदवारीसाठी अडून बसले, त्यांचा हट्ट होता। ठीक आहे, लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी स्वातंत्र्य असतं। आणि मग त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांना वासूद रोडला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली। हे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कान देऊन ऐकणं गरजेचं आहे। त्या सभेमध्ये काही लोकांनी बाबासाहेब देशमुखला 29च्या विधानसभेला पाडायची भाषा केली। काही लोकांनी बाबासाहेब देशमुखला पेनूरला गबाळ घेऊन पाठवायची भाषा केली। बाजरानो, मी गणपतराव देशमुख साहेबांचा नातू आहे। भल्या भल्यांनी मागच्या 3.5-4 वर्षामध्ये बाबासाहेब देशमुखचं गबाळ पेनूरला पाठवण्याची भाषा केली आहे। इथं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता शेका पक्षाला आणि शेका पक्षाचं मतदान हलू देणार नाही याचा मला विश्वास आहे। आपल्याला कोणाला टीका टिप्पणी करायची नाही। कुणाचे उपकार असतील तर ती उपकार फेडण्याची ही पक्षाची विचारसरणी आणि ती संस्कृती आहे। आबासाहेबांचा तो विचार आहे आणि तोच विचार आम्ही टिकवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती, पण काही कारणास्तव ते घडलं नाही। आपल्याला त्यांच्यावर टीका करायची नाही, पण या तालुक्याचा पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून
तळागाळातल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गाची सेवा करायची असेल, महिलांच्या अडीअडचणी सोडवायच्या असतील, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरण करायचं असेल तर सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार, या गटाचे उमेदवार सन्माननीय सूर्यादित्य दीपक आबा साळुंके पाटील आणि वाडेगाव गणाच्या उमेदवार सन्माननीय वंदना भरत शेळके यांच्या चिन्हासमोरचं, यांच्या नावासमोरचं चिन्ह आहे नारळ, आणि त्या नारळाच्या चिन्हासमोर येत्या 5 तारखेला बरोबर असं मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना चांगल्या पद्धतीने या गावातून निवडून द्यावं हे पांडुरंगाला आणि तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो. तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी गरमी असताना सुद्धा उपस्थित राहिला त्याबद्दल सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.